असं मस्त क्रंची असं क्रिस्पी असं ऑमलेट बनवलं आहे. तेलामध्ये डायरेक्ट असं फोडून टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मीठ मसाला वगैरे टाकलेला आहे, घरचा आहे तो. आणि इकडे जेवायला ताट घेतलेला आहे, ताट बनवलेलं आहे. रात्रीचे आहे ती म्हणजे सकाळी मम्मीने बनवलेली भाजी आहे, ती पण खाल्ली पाहिजे त्यामुळे ही भाजी. आणि ही रात्रीची बुर्जी आहे. सो तिला थोडीशी अळणी झाली होती त्यामुळे मला ती आहे ती गरमसुद्धा करायची आहे. सो हे झाल्यानंतर मला हे गरम करायचं आहे. आता बघा हे ऑमलेट आहे, हे मस्त असं रेडी झालं आहे. आता ही बुर्जी आहे ते आपल्याला गरम करायची. थोडीशी बुर्जी आहे तिखट कमी झाली होती रात्री त्यामुळे थोडंसं मीठ आणि मसाला टाकला. आता बोललो एवढं सगळं का खाते, अंडी रात्री पण आता पण. तर ही बुर्जी होतीच, मी दुसरं काही नव्हती बनवणार, बोलली भाजीसोबत खाईल. पण नंतर मला हे असं अंड खायची इच्छा झाली. सो बोलली अंड बनवूया, असं जे वाटेल ते खावं मनाला बनवून. तर बुर्जी गरम करते, नंतर घेते जेवायला मस्तपैकी यम 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 करत खाणार. कोणीतरी असावं ज्यांनी बनवून द्यावं, त्या खाण्यामध्ये काय मजा असते यार. स्वतः बनवून खाण्यामध्ये कसली आली मजा, तुम्हाला काय वाटतं? सो नवीन वर्षाची सुरुवात काहीशी अशी झालेली आहे, नॉनव्हेज खात. हाफ काय बोलतात ते व्हेजिटेरियन, अंड खाऊन व्हेजिटेरियन. वा, फक्त अंडच खाते मी, बाकी नॉनव्हेज सोडलं आहे. जवळपास 2 वर्ष झाली. अंड पण सोडलं होतं, पण अंड आता मी चालू केलंय. पण सगळेजण ओरडत होते नॉनव्हेज का सोडलं सगळं असं. आमच्याकडे खूप सारे प्रश्न असतात, काहीतरी प्रॉब्लेम असेल, काहीतरी हे असेल ते असेल, तुला कोणीतरी वशमध्ये केलं वगैरे असेल, असं काहीचं कोणीतरी सांगितलं असेल सोडायला. त्यामुळे अंड तरी बोलले चालू करूया, प्रोटीन तरी भेटावं. अगोदरच इतकी बारीक आहे वगैरे हे सगळे शब्द ऐकून मी बोलली भाई अंड तरी चालू करावं, म्हणून अंड चालू केलेले खायला. अभी देखो जेवणासाठी ताट आहे ते माझं रेडी झालेलं आहे. भुर्जी एक, आता बघा जेवणासाठी ताट आहे ते रेडी झालेलं आहे. चपाती, बुर्जी आणि अंड आणि भाजी. भात आहे ते चपाती संपल्यानंतर घेणार खायला. वा, एवढं सगळं खाणार आहे मी. एवढंच खाऊन माझं पोट भरेल. आणि बुर्जी जरा जास्तच दिसते मला, पोटामध्ये गडबड नको व्हायला.